नमस्कार, डेन सोलापूरच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक बातम्यांवर। कर्नाटकात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची गरज, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं प्रतिपादन। रविकांत पाटील यांच्या प्रचारार्थ इंडीत पार पडली जाहीर सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं शिवसेनेकडून दहन, अर्वाच्य भाषेचा केला तीव्र शब्दात निषेध। गुरुवारपासून मिलिंद व्याख्यानमालेस प्रारंभ, मान्यवरांच्या उपस्थितीत होणार विविध विषयांवर चिंतन। आणि 7 रस्ता इथल्या बस डेपोच्या जागेवर होणार बीओटी तत्वावर संकुलाची उभारणी। कर्नाटकात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अण्णा हजारे यांचं आंदोलन इथं चालवण्याची गरज आहे, असं मत माजी मुख्यमंत्री तथा कर्नाटक जनता पार्टीचे प्रमुख BS येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं। कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्नाटक जनता पार्टीचे उमेदवार रविकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा बोलत होते। कर्नाटक राज्यात काँग्रेसचं बजेट 30,000 कोटी रुपयांचं होतं। आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याचं बजेट 85,000 कोटीचं केलं, असं स्पष्टीकरण येडियुरप्पा यांनी केलं। याशिवाय राज्यात भाग्यलक्ष्मी योजना, हज भवन, महिला आणि मुलींना मोफत सायकल वाटप, शेतकऱ्यांना 0% दरानं कर्ज पुरवठा अशा अनेक योजना राज्यात राबवल्या, असंही येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं। अनेक जण मुख्यमंत्री होतो, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು 7 ಬಜೆಟ್ ಅನ್ನು ಮಂಡನೆ ಮಾಡಿದ್ರು। ಈ ಸರ್ಕಾರ ರಚನೆ ಆದಮೇಲೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಕೊನೆ ಬಜೆಟ್ 33,000 ಕೋಟಿ। ಆದರೆ ಅದೇ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ 6 ಬಜೆಟ್ ಅನ್ನು ಮಂಡನೆ ಮಾಡಿದೆ। ನನ್ನ ಕೊನೆಯ ಬಜೆಟ್ 86,000 ಕೋಟಿ, 1 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಮಂಡನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ। ಹೋದ ವರ್ಷ 1 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಬಜೆಟ್ ಅನ್ನು ಮಂಡನೆ ಮಾಡಿತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ। इंडी विधानसभा मतदारसंघातून कर्नाटक जनता पक्षानं रविकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे। इंडीतल्या मतदारांनी रविकांत पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं। इंडी विधानसभा क्षेत्र आपण रोल मॉडेल म्हणून विकसित करू। याशिवाय धुळखेड इथल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखाना एका वर्षात सुरू करू, अशी ग्वाही देखील येडियुरप्पा यांनी दिली। ರವಿಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಇಂಡಿಯಿಂದ ಬೇರೆ ಬೇರೆ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಿದ್ರೆ ಇಂಡಿನಲ್ಲಿ ರವಿಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಕೆಲಸ ಜವಾಬ್ದಾರಿ ನೀವು ಕೊಟ್ಟರು, ಜನ ನೀವು ತಗೋಬೇಕು। ರವಿಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಇಂಡಿನಲ್ಲಿ ಓಡಾಡೋದು ಬೇಡ, ಅಕ್ಕಪಕ್ಕದ 3-4 ಕ್ಷೇತ್ರ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಕಳಿಸಿ ನಾವು ರವಿಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಪರವಾಗಿ ನಾವೇ ರವಿಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಪ್ರತಿ ಬೂತ್ ನಲ್ಲಿ 70% ಓಟ್ ಕೊಡುತ್ತೇವೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕೈ ತಿರುವಳ್ಳುವಂತ। गेल्या निवडणुकीत आपला पराभव झाल्यानंतर या भागाचा विकास खुंटला असल्याचं कर्नाटक जनता पार्टीचे उमेदवार रविकांत पाटील यांनी म्हटलं। काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं कर्नाटक राज्याचं वाटोळं केलं, भीमाशंकर साखर कारखान्याला विरोध केला, असा आरोपही रविकांत पाटील यांनी केला। इंडी विधानसभा मतदारसंघात पाणी आणि रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे। नागरिकांनी आपल्या पाठीशी उभं राहावं। आपण मतदारसंघात अनेक सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। ನಾನು ಬಂದಂತ ಇಂಡಿ ಊರಿನಿಂದ ಯಾವ ಗುಲ್ಬರ್ಗದ ನಮಗೆ ಬೋರ್ಡ್ಗೆ ಇಲ್ಲಿ 130 ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಮ್ಗೆ ಹೋಗಬೇಕಾದ ಆಲ್ತನ್ನ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದ ವಿಷಯ। ಯಾವ ಭೀಮಾಶಂಕರ್ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಇದೆ, ಆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ನಮ್ದಿಂದಿಲ್ಲ। ಈ ಕಾರ್ಖಾನೆ ಭಾಜಪ ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಂದ್ಬಿಟ್ಟೈತೆ, ಇದನ್ನು ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ। रविकांत पाटील यांच्या प्रचारार्थ ही पहिली सभा असल्यानं इंडी मतदारसंघातून अनेक नागरिक या सभेसाठी उपस्थित झाले होते। या प्रसंगी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी कर्नाटक जनता पक्षात प्रवेश केला। यावेळी पक्षाचे सरचिटणीस शंकरगौडा पाटील, राजू रायगोंडा, रवी खानापूर, कुरणगौडा पाटील, GS बंकूर, श्रीमंत बारीकई, यमुनाजी साळुंके, VH बिराजदार, AK पाटील, राजू कुलकर्णी, जयराज नागनसुरे, आनंद तालिकोटे, शरणप्पा जक्कापुरे, दीपक काळजे आदींची उपस्थिती होती।
15 वर्ष आपण इंडीचे अपक्ष आमदार म्हणून काम पाहिले. आता मात्र पक्षाची गरज असल्यानंच कर्नाटक जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवत आहोत, असं मत माजी आमदार रविकांत पाटील यांनी व्यक्त केलं. इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील हे कर्नाटकच्या सार्वत्रिक निवडणुकीत इंडी विधानसभा मतदारसंघातून कर्नाटक जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेच्या प्रारंभी रविकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 3 वेळा मी आमदार होऊन सुद्धा कुठल्या मंत्री होता आलेले नाही, कारण का एका कुठल्या जर पक्षाला आला तर मंत्री वगैरे होता म्हणून एक विचार करून, कारण काय एक अधिकार आपल्याजवळ असल्यानंतर अनेक कामं करता येतात. त्या दृष्टिकोनातून सगळ्याच्या जनतेच्या निर्णयावर मी हा निर्णय घेतलेला आहे. गेल्या निवडणुकीत आपला पराभव झाला, त्यानंतर मात्र इंडी विधानसभा क्षेत्राची पिछेहाट झाली. इंडी आणि परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, याशिवाय भ्रष्टाचार देखील वाढला आहे. या निवडणुकीत जनता आपल्या पाठीशी उभी राहणार असून 10,000 मतांनी आपला विजय निश्चित असल्याचंही पाटील यांनी म्हटलं. या ठिकाणी आता नवीन मतदारसंघ आलेला आहे मला. आता नवीन एक 40 ते 45 गावं आणि अनेक 20 ते 22 तांडे मला या ठिकाणी नवीन आलेले आहेत. आणि मागच्या वेळी तेच मागच्या मी जे कामं केलेले ते मतदारसंघ असला तर मी मागच्या वेळी निवडून येऊ शकलो असतो, कारण काय यावेळी गेल्यावेळी माझे 7 गावं दुसऱ्या मतदारसंघात जोडले गेले. आणि यावेळी आता नवीन मतदारसंघात पाण्याचाच फार मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. तो प्रश्न मी नक्कीच या 5 वर्षात सोडवल्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी 10 ते 15,000च्या लीडनं मी येतो मी. आणि तेवढा आत्मविश्वास आहे, तेवढं जनतेचा मला सपोर्ट आहे आता सध्या. आपण कर्नाटकच्या राजकारणात सक्रिय आहोत. सोलापूरच्या राजकीय स्थितीबाबत अजून काहीही विचार केला नाही. मात्र सोलापुरात आपली भूमिका काँग्रेस विरोधी असेल, असंही रविकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. कर्नाटक आणि महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याबाबत समन्वय असावा, तसंच आपण कर्नाटक जनता पक्षाच्या माध्यमातून इंडी विधानसभा मतदारसंघ आणि परिसराचा विकास करू, असं आश्वासनही रविकांत पाटील यांनी यावेळी दिलं.